संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्यात। आरोपी वाल्मिक कराड लवकरच शरण येण्याची शक्यता आहे। हत्यातल्या फरार तीनही आरोपींचे हाताचे ठसे जुळल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईलही यामध्ये जप्त करण्यात आलाय, तर कॉल लॉग मध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याचा दमानी यांनी दावा केलेला आहे। पाहूयात। येत्या काही तासात वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची चर्चा। अपहरण आणि हत्येतल्या आरोपींचे हातांचे ठसे तपासणीत जुळले। जप्त मोबाईलमध्ये एका बड्या नेत्याच्या कॉलची नोंद असल्याचा दावा। बीडमधल्या मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन मोठ्या घडामोडी घडल्यात। पहिली म्हणजे अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड लवकरच पोलिसांपुढे सरेंडर करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे हत्येतील फरार तीनही आरोपींच्या हातांचे ठसे चौकशीत मॅच झालेत। सूत्रांच्या माहितीनुसार सीआयडीनं चौकशी दरम्यान हत्या आणि खंडणी या प्रकरणातील फरार चारही आरोपींची बँक खाती गोठवली आहेत। फरार आरोपींनी आजपर्यंत जमवलेल्या साऱ्या संपत्तीचाही तपशील घेतला जातोय। त्यामुळेच वाल्मिक कराड शरणागतीचा मार्ग पत्करणार असल्याचं बोललं जातंय। धक्कादायक म्हणजे पोलिसांनी आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून जे मोबाईल जप्त केले त्यात एका बड्या नेत्याच्याही कॉलची नोंद असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओ मध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता जे आरोपी आहेत ते डायरेक्ट जवळपास धनंजय मुंडे साहेब यांच्याशी संबंधित आहेत। संबंधित म्हणजे रोजचे घरातलेच आहेत, त्याच्यामुळे ते काय आवाज उठवणार। ते अजूनही मला वाटतं हे लोक कसे सापडणार नाहीत याचाच प्रयत्न करतायत, त्यांचा विषयच नाही। धनंजय मुंडे साहेब अजूनही त्यांना पाठीशी घालतायत। वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड, एकाच नाण्याच्या दोन बाजू। शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चनने कॉइन नव्हता का उचलला, तोच आहे। हे दोघे जय आणि वीरू एकच आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईलमधील कॉल, व्हॉट्सअप कॉल आणि व्हिडिओ कॉलचा डेटा मिळवण्यात पोलिसांना यश आलंय। सीआयडीनं या प्रकरणात आतापर्यंत 100हून जास्त लोकांची चौकशी केली आहे। आतापर्यंत चौकशी झालेल्या ठळक नावांमध्ये मंजिली कराड वाल्मिक कराडची पत्नी, राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट, संध्या सोनवणे युवती प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि वाल्मिक कराडचे 2 अंगरक्षक अर्थात सरकारी पोलीस यांची सीआयडीनं चौकशी केली आहे। एकीकडे राजकीय वळण न देण्याचं आवाहन धनंजय मुंडे करतायत, मात्र त्याच प्रकरणात अजित पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष आणि युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी खुद्द सीआयडीच करतेय। माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे। मी काय एकटीच नाही, आज माझ्या माहितीप्रमाणे 8-10 लोकांना नोटीस दिलेली होती। त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला। काय काय विचारलं नेमकं, काय काय विचारलं? 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत। ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत। दुसरीकडे बीडच्या बंदूक कल्चरवरून अनेक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सरकारनं कारवाई सुरू केली आहे। सोशल मीडियात परळी आणि आजूबाजूच्या अनेक लोकांचे हातात बंदुका घेतलेले आणि गोळ्या झाडतानाचे व्हिडिओ समोर आले। कुणीही कोणत्याही कारणानं हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत होती। त्यानुसार माणिक फड यांच्यावर पिस्तलसह फोटो काढून दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल झालाय।
याआधीच कैलास फड नावाच्या व्यक्तीला हवेत गोळीबार प्रकरणी अटकेनंतर जामीन मिळालाय. कुणाल श्रीकांत फड यानं परवाना नसताना पिस्तुलासह फोटो काढत सोशल माध्यमांमध्ये अपलोड केला. त्याच्यासह जयप्रकाश सोनवणेवर हवेत गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.